नमस्कार आणि जॉब शनझोन हबमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशा एका सरकारी नोकरीच्या खजिन्याबद्दल बोलणार आहोत जो थेट पुण्याच्या हृदयात आहे. आणि मित्रांनो, ही फक्त एक नोकरी नाही आहे, हा एक जॅकपॉट आहे जो तुमचा करिअरला एका वेगळ्याच उंचीवर नेऊ शकतो. चला तर मग या जबरदस्त संधीबद्दल सगळं काही जाणून घेऊया. जरा विचार करा, पुण्यात तुमचं आयुष्य सेट आहे, एक पक्की सरकारी नोकरी आहे आणि महिन्याच्या शेवटी बँक खात्यात एक मोठा पगार येतोय. मस्त वाटते ना ऐकून? अहो, हे स्वप्न नाहीये, ही एक खरी-खुरी सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही तुमच्या करिअरसाठी असं एखादं गोल्डन तिकीट शोधत असाल तर हा माहितीपट तुमच्यासाठीच आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग या संधीच्या मुळाशी जाऊया. आपण बोलतोय महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाबद्दल. आता हे नाव कदाचित थोडं मोठं आणि नवीन वाटेल, पण ही संस्था आपल्या प्रशासनाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यांचं काम खूप मोठं आहे. तर मग अशा महत्त्वाच्या संस्थेत नोकरी मिळवणं किती भारी असेल, नाही का? चला बघूया यात काय खास आहे. आता या संधीचं खरं सौंदर्य काय आहे ते समजून घेऊया. बघा, ही फक्त एक नोकरी नाहीये, तर तुमच्या भविष्यासाठी एक भक्कम पाया आहे. जिथे खाजगी नोकऱ्यांमध्ये सतत एक अनिश्चितता असते, तिथे ही सरकारी नोकरी म्हणजे एक सुरक्षित जहाज आहे, जे तुम्हाला करिअरच्या समुद्रात कधीच बुडू देणार नाही. प्रमोशन, फायदे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सन्मान, हे सगळं तुम्हाला इथे मिळतं. आणि हीच गोष्ट या संधीला आजच्या काळात खूप खास बनवते. ओके, तर आता वेळ आली आहे त्या गोष्टींची ज्याची तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघताय. पद कोणतं आहे, जागा किती आहेत आणि तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पगार किती मिळणार आहे. चला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता एकेका करून मिळवूया. तर मित्रांनो, पद आहे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आणि जागा आहेत फक्त 5. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, फक्त 5. आता काही जणांना वाटेल की अरे, फक्त 5 जागा. पण इथेच तर खरी गंमत आहे. याचा अर्थ ही एक खूप प्रतिष्ठित आणि निवडक संधी आहे. स्पर्धा नक्कीच तगडी असेल, पण जो जिंकेल तो खऱ्या अर्थाने सिकंदर ठरेल. आणि आता तो क्षण ज्याची तुम्ही श्वास रोखून वाट बघत होतात. या पदासाठी मासिक वेतन तब्बल 1,22,800 रुपयांपर्यंत जाऊ शकतं. हो, अगदी बरोबर ऐकले तुम्ही. हा आकडा म्हणजे फक्त पगार नाही, तर तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची एक चावी आहे. विचार करा, पुण्यात एक आरामदायक आयुष्य जगण्यासाठी हा पगार किती महत्त्वाचा आहे. ही खरंच एक लाईफ चेंजिंग संधी आहे. तर या संपूर्ण संधीचा सारांश एकाच ठिकाणी बघूया. पद आहे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी. संस्था आहे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, जी एक प्रतिष्ठित सरकारी संस्था आहे. नोकरीचं ठिकाण आहे आपलं पुणे आणि पगार सुरुवातीलाच 38,600 रुपयांपासून ते अनुभवानुसार 1,22,800 रुपयांपर्यंत. म्हणजे पॅकेज किती जबरदस्त आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. ठीक आहे, संधी तर एकदम भारी आहे, पण तिथे पोचायचं कसं? म्हणजे अर्ज कसा करायचा? अनेकदा ही प्रक्रिया खूप किचकट वाटते आणि गोंधळ होतो. पण काळजी करू नका, आम्ही तुमच्यासाठी हा मार्ग एकदम सोपा करून सांगणार आहोत. चला, मी तुम्हाला प्रत्येक पायरीवर मदत करतो, म्हणजे तुमची कोणतीही चूक होणार नाही. बघा, ही प्रक्रिया फक्त 3 सोप्या स्टेप्समध्ये आहे. पहिलं, तुमचा अर्ज घ्या आणि प्रत्येक माहिती 2दा तपासून अगदी बरोबर भरा. एक छोटीशी चूकही तुम्हाला स्पर्धेतून बाहेर काढू शकते. दुसरं, तुमची सगळी महत्त्वाची कागदपत्र गोळा करा आणि त्यांच्या कॉपीवर तुमची सही करा. याला सेल्फ अटेस्टेशन म्हणतात. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तिसरं, तुमचा पूर्ण अर्ज वेळेच्या आत ईमेल किंवा पोस्टाने पाठवून द्या. बस, झालं काम. खरंच खूप सोपं आहे. जे लोक डिजिटल पद्धतीने अर्ज करणार आहेत, त्यांच्यासाठी हा आहे तो महत्त्वाचा ईमेल पत्ता. याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. scepune@gmail.com. एकही अक्षर किंवा चिन्ह चुकवू नका, कारण तुमचं भविष्य या पत्त्यावर अवलंबून आहे. आणि एक महत्त्वाची टिप, ईमेल पाठवताना सब्जेक्टमध्ये ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असं स्पष्टपणे लिहा. आणि ज्यांना पारंपरिक पद्धतीने म्हणजे पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे, त्यांच्यासाठी हा आहे पत्ता. हा पत्ता व्यवस्थित एका डायरीत लिहून घ्या. प्रत्येक शब्द, प्रत्येक अंक महत्त्वाचा आहे. तुमचा अर्ज योग्य ठिकाणी योग्य वेळी पोहोचायला हवा, यासाठी पत्ता 2दा तपासा आणि शक्यतो स्पीड पोस्टनेच पाठवा.
आता आपण या संपूर्ण प्रक्रियेच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, द फायनल काउंटडाऊन. कारण चांगली संधी आणि निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही. त्यामुळे आता पूर्ण लक्ष इकडे द्या, कारण ही माहिती चुकली तर ही सोनेरी संधी तुमच्या हातून निसटून जाईल. ही तारीख तुमच्या मनात, डायरीत आणि कॅलेंडरमध्ये कायमची कोरून ठेवा. 9 एप्रिल 2026. मी तर म्हणेन या क्षणी हा माहितीपट पॉज करा आणि तुमच्या फोनमध्ये एक मोठा रिमाइंडर लावा. कारण ह्या तारखेनंतर 1 मिनिटही उशीर झाला तर तुमची सगळी मेहनत वाया जाईल. त्यामुळे आत्ताच कामाला लागा. अर्ज पाठवण्याआधी ही फायनल चेकलिस्ट नक्की तपासा. तुमचा अर्ज पूर्ण आणि अचूक आहे का? चेक. सर्व कागदपत्रांवर तुमची सही आहे का? चेक. ईमेलसाठी सगळी कागदपत्र एकाच PDF फाईलमध्ये तयार आहेत का? डबल चेक. आणि अर्जावर पदाचं नाव स्पष्टपणे लिहिलं आहे का? ट्रिपल चेक. लक्षात ठेवा, तुमची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर अवलंबून आहे. त्यामुळे तुमची पहिली छाप तुमच्या अर्जातूनच पडणार आहे. तर काय वाटतं? एक प्रतिष्ठित सरकारी नोकरी, जबरदस्त पगार आणि पुण्यात स्थायिक होण्याची संधी ही तुमच्या आयुष्याच्या पुस्तकातल्या एका नवीन सोनेरी अध्यायाची सुरुवात असू शकते का? याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. यावर नक्की विचार करा. आजचा हा माहितीपट पाहिल्याबद्दल जॉब्स इंजिन हबतर्फे तुमचे खूप खूप आभार. अशाच जबरदस्त संधींसाठी जॉब्स इंजिन हबला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन संधीसोबत.